उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर मंत्री उदय सामंत पुन्हा नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची बैठक होणार। उर्वरित अर्जांबाबत चर्चा करणार। नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीतेंना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न सुरू। काल फोनवरून बोलणं झाल्यानंतर गोकुळ गीते हे नॉट रिचेबल, त्यांना भेटून पाठिंब्यासाठी विनंती करणार, गिरीश महाजन यांची माहिती। जळगावमध्ये भाजप विरोधात शिवसेनेच्या रेश्मा काळे यांची बंडखोरी। निवडणूक जिंकेल किंवा हारेल पण माघार घेणार नाही, कुणालाही पाठिंबा देणार नाही, रेश्मा काळे यांची भूमिका। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळा माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार। सूत्रांची माहिती, बाळा माने आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता। येत्या काही दिवसांमध्येच बाळा माने भाजप प्रवेश करणार। राणा दाम्पत्यांकडून पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी भेटीची शक्यता। राज्यसभेची जागा भाजपच्या वाट्याला जाणार अशी सूत्रांची माहिती। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं अल्पशा आजारानं निधन। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात थोपटेंनी घेतला अखेरचा श्वास। नाशिकमध्ये नदी स्वच्छता मोहिमेवेळी गिरीश महाजनांना पिस्तूल सापडली। अज्ञातानं पिस्तूल फेकून दिल्याचा संशय। घटनास्थळावर पोलिसांना पाचारण केलं। उंटवाडी या ठिकाणी नंदिनी नदी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। हिंगोली या ठिकाणच्या वसमतमधील एटीएममध्ये कॅशच मिळेना। 8 दिवसांपासून कॅश मिळत नाहीये। नागरिकांच्या तक्रारी, दैनंदिन व्यवहारावर मोठा परिणाम। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजीच्या दरात 30 रुपयांची घट, तर ऑटो एलपीजीचा दर 125 रुपयांवरून 96 रुपये प्रति लिटरवर। रिक्षा चालकांना मोठा दिलासा। रेपो दरात कोणतेही बदल नाही। आरबीआयनं 5.25% रेपो दर कायम ठेवले। गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून पतधोरण समितीच्या निर्णयांची घोषणा। गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार नाही।